मला जिथे कुठे तुम्हाला अडचण वाटेल त्या ठिकाणी कृपया तुम्ही मला प्रश्न विचारा. तुम्ही तुम्हाला अनम्यूट करू शकता आणि मला प्रश्न विचारू शकता. नो डाऊट. 2 क्वेश्चन होणार आहेत आज. गुड मॉर्निंग एव्हरीवन. Today we will talk on numerical questions on loss of profit policy, that is consequential loss of profit policy. In the previous lectures we have already studied the different aspects of loss of profit policy and how to calculate the loss of profit policy using the two different methods. So today's question for the discussion is, from the following details, find out the claim under a loss of profit policy. Indemnity period 6 months, policy amount rupees 4,50,000, date of fire 1st April 2020, dislocation up to 1st of August 2020. Sales for the 2019 accounting year rupees 18 lakh. Net profit for the 2019 accounting year rupees सॉरी फॉर द इंटरप्शन. आवाज येतोय का माझा? येस सर. हॅलो. हॅलो, आवाज येतोय ना सगळ्यांना माझा? हो सर. आता येतोय सर. Good morning everyone. Today we will talk on the two different numerical questions on loss of profit policy. In the previous lectures we have already studied the insurance claim and how to compute the loss of profit policy using the two different methods. So dear students, the question for today's discussion is, from the following details, find out claim under a loss of profit policy. Indemnity period 6 months, policy amount 4,50,000, date of fire 1st April 2020, dislocation up to 1st August 2020, sales for 2019 accounting year rupees 18 lakh, net profit for the 2019 accounting year rupees 1,65,000, standing charges for 2019 accounting year, all are insured 2,85,000. Sales from 1st April 2019 up to 31st of March 2020 rupees 24 lakh. Sales from 1st April 2020 up to 1st August 2020 rupees 2,25,000. Sales from 1st April 2019 up to 1st August 2019 rupees 7,50,000. There is a clear 10% upward trend in the business. Have you understood the question? Hello? Everyone, are you with me? येस सर. हॅलो, माझा आवाज येतोय का? ओके. हा प्रश्न मी पुन्हा एकदा मराठीमध्ये तुमच्यासाठी सांगतोय. आजच्या आपल्या प्रश्नामध्ये आपल्याला इंडेमनिटीचा जो कालावधी आहे तो 6 महिन्यांचा दिलेला आहे. पॉलिसी अमाऊंट आहे 4.5 लाख रुपये आणि आग लागल्याची तारीख दिली आहे 1 एप्रिल 2020. मग आपल्याला प्रश्नामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं तर डेट ऑफ फायर. कारण डेट ऑफ फायर वरून आपण वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स काढू शकतो. प्रश्न सोडवताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणता सेल्स लागणार असतो तर आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स काढावं लागतं. आणि शॉर्ट सेल्स काढत असताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कोणता सेल्स लागतो तर स्टँडर्ड सेल्स. मग स्टँडर्ड सेल्स म्हणजे कोणता सेल्स? स्टँडर्ड सेल्स ऑफ द इमिजिएटली करस्पॉन्डिंग प्रिव्हियस इयर ड्युरिंग द इंडेमनिटी पिरियड. म्हणजेच डेट ऑफ फायर पासून जितक्या दिवस आपल्याला डिसलोकेशन झालेला आहे त्या कालावधीमधला गेल्या वर्षाचा त्याच सेम कालावधीमधला जो काही सेल्स असेल त्या सेल्सला आपण काय म्हणतो स्टँडर्ड सेल्स. आता उदाहरणार्थ जर या ठिकाणी या क्वेश्चन मध्ये बघायचं म्हटलं तर दिसतंय सगळ्यांना सेल्स फ्रॉम 1st एप्रिल म्हणजेच 1 एप्रिललाच आग लागली होती. वर्षीची तारीख काय असणार आहे 2019 ते 6 महिने. जर एप्रिल पासून पुढे जर तुम्ही 6 महिने इथे बघितले तर ते किती होतात 1 ऑगस्ट पर्यंत होतात. म्हणजेच 1 एप्रिल
2019 ते 1 ऑगस्ट 2019 यामध्ये आपला गेल्या वर्षाचा या 6 महिन्याचा स्टँडर्ड सेल्स किती आहे? 7,50,000. लक्षात आलं सगळ्यांच्या? हॅलो. येस सर. ओके. हो सर. येस सर. मग हा गेल्या वर्षाचा सेल्स आहे, तो म्हणजे स्टँडर्ड सेल्स आहे. परंतु प्रश्नामध्ये काय सांगितलं? देअर इज अ क्लिअर 10% अपवर्ड ट्रेंड इन द बिझनेस. म्हणजेच दरवर्षी आपल्या सेल्समध्ये किती टक्के वाढ होते? तर 10% वाढ होते. म्हणजेच हा 7,50,000 रुपयांचा जो सेल्स आहे याच्यामध्ये या वर्षी 10% वाढ होणं अपेक्षित होतं. म्हटल्यावरती आपल्याला या 7,50,000 10% वाढ करावी लागेल. बरोबर आहे? हॅलो. येस सर. हा, मग 7,50,000 आपल्याला 75,000 रुपये ऍड करावे लागतील. तेव्हा आपल्याला काय मिळेल? स्टँडर्ड सेल्स ऑफ द इंडेमनिटी पिरियड करस्पॉन्डिंग टू द प्रिव्हियस इयर. मग यातून आपल्याला काय करायचं आहे? ऍक्च्युअल सेल्स. ऍक्च्युअल सेल्स म्हणजे काय? ज्या तारखेपासून आग लागली आणि जिथपर्यंत आपलं डिसलोकेशन झालं. मग आग कधी लागली होती? 1 एप्रिल 2020 आणि डिसलोकेशन कधीपर्यंत झालेलं आहे? 1 ऑगस्ट 2020. या कालावधीमधला आपल्याला सेल्स दिलेला आहे. पहा, सेल्स फ्रॉम 1 एप्रिल 2020 अप टू 1 ऑगस्ट 2020 रुपीज 2,25,000. मग ह्या स्टँडर्ड सेल्स मधून हा 2,25,000चा सेल्स मायनस केल्यावरती आपल्याला काय मिळणार आहे? तर शॉर्ट सेल्स मिळणार आहे. समजलंय सगळ्यांना? हॅलो. येस सर. ओके. आता दुसरी जी स्टेप असते आपली, त्या दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करत असतो? तर आपण रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट काढतो. आणि मग रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला काय लागतं? तर नेट प्रॉफिट लागतो. या प्रश्नामध्ये नेट प्रॉफिट आपल्याला किती सांगितलं? 1,65,000. दिसतोय सगळ्यांना? 1,65,000. तसंच इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस. इथं जर तुम्ही पाहिलं तर स्टँडिंग चार्जेस 2019 या वर्षासाठी, आणि इथे काय म्हटलेलं आहे? ऑल इन्शुअर्ड. त्यामुळे प्रश्नच नाहीये, सगळेचे सगळे घ्यायचे 2,85,000. मग आपल्या फॉर्म्युल्यामध्ये कसं बसणार आहे? 1,65,000 अधिक 2,85,000 भागिले सेल्स ऑफ द प्रिव्हियस अकाउंटिंग इयर. आता प्रिव्हियस अकाउंटिंग इयरचे सेल्स किती दिले पाहिजे? सेल्स फॉर 2019 अकाउंटिंग इयर. इथे सेल्स किती म्हटलेला आहे? 18 lakhs. म्हणजे 18 लाख रुपये हा गेल्या वर्षाचा आपला सेल्स आहे. तर ह्या 3 फिगर्सच्या माध्यमातून आपण रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट काढणार आहोत. तर तिसरी जी आपली स्टेप असते ती स्टेप इझी आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो? तर ग्रॉस प्रॉफिट सर आवाज येत नाहीये. सर आवाज नाही येत. सर आवाज येत नाही. सर आवाज सर आवाज येत नाही. सर तुमचा काहीच आवाज येत नाही. सर आवाज येत नाहीये. सर आवाज नाही येत. सर आवाज क्लिअर नाही येत.
हॅलो, आवाज येतोय का माझा? हो सर. येत नाही. हो सर, आता यायला लागला. Okay. So dear students, in this question, we are going to calculate first of all short sales. Okay. So can you please tell me what is the formula for calculating short sales? Anyone? Hello. सर स्क्रीन दिसत नाही. Okay. Now can you see my screen? Yes sir. Okay. Now as we have already discussed about this question, now we will solve this question with the help of the steps we have decided. Now, anybody, will you please tell me what is the formula for short sales? Hello. Standard sales during indemnity period minus actual sales during indemnity period. But while calculating the standard sales, there should be one word you can use in this question, that is standard adjusted sales, because upward trend is given. Okay, formula is absolutely right. But जेव्हा ट्रेंड दिलेला असतो आपल्याला, तेव्हा आपण नेहमी काय म्हणायचं, तर स्टँडर्ड ऍडजस्टेड सेल्स असं म्हणायचं. आलं लक्षात? म्हणजे मग आपल्याला लक्षात येते की ट्रेंड तिथे ऍडजस्ट करायचा आहे. So first we will take sales in the period from 1st April 2019 to 1st August 2019, 7,50,000. आलं लक्षात सगळ्यांना? हा गेल्या वर्षाचा या 6 महिन्यातला सेल्स आहे, बरोबर आहे? हॅलो. Yes sir. हा, मग याच्यामध्ये आता ऍड काय करणार आपण? 10% अपवर्ड ट्रेंड. मग 7.5 लाखाच्या 10% किती येणार? 75,000. मग टोटल आपला जो स्टँडर्ड सेल्स आहे तो किती झाला? 8,25,000. बरोबर आहे? Yes sir. ओके. आता यातून आपण काय मायनस करणार आहोत? तर लेस ऍक्च्युअल सेल्स ड्युरिंग द इंडेमिनिटी पिरियड, म्हणजेच आग लागल्यापासून ते डिस्लोकेशनच्या तारखेपर्यंत जेवढा सेल्स असेल तो. मग 8,25,000 मधून जर तुम्ही 2,25,000 वजा केले तर किती बॅलन्स राहील? एनीबडी? 6 लाख. व्हेरी गुड. म्हणजे मग आपला शॉर्ट सेल्स किती येणार आहे? 6 लाख रुपीज. सगळ्यांना समजलंय शॉर्ट सेल्स कसा आला तो? ओके. आता मला सांगा सेकंड स्टेप काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? हॅलो. प्रॉफिट रेशो. हा, ग्रॉस प्रॉफिट रेशियोचा काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे? Net profit plus insured standing charges for the last accounting year divided by sales for the last accounting year multiplied by 100. हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात हवा सगळ्यांच्या. ओके. आता नेट प्रॉफिट क्वेश्चन मध्ये किती दिला होता? 1,65,000. स्टँडिंग चार्जेस किती दिले होते आपल्याला? 2,85,000. आणि गेल्या वर्षाचा अकाउंटिंग इयरचा सेल्स किती होता? 18 लाख रुपये. मग सांगा किती येईल ग्रॉस प्रॉफिट? कोणी सांगू शकेल का? पंचवीस टक्के. रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऍब्सोल्युटली राईट आन्सर 25%. आता आपण थर्ड स्टेप मध्ये काय करतो? कोणी सांगू शकेल का? हॅलो. आता पुढची स्टेप काय करायची असते आपल्याला? हॅलो. माझा आवाज येतोय का तुम्हाला सगळ्यांना? हो सर. हा, आता पुढची स्टेप काय करतो आपण? थर्ड स्टेप मध्ये काय कॅल्क्युलेट करणार आहे आपण? Loss of profit. लॉस ऑफ प्रॉफिटचा फॉर्म्युला सांगा. शॉर्ट सेल इंटू व्हेरी गुड. शॉर्ट सेल्स मल्टिप्लाइड बाय रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट. मग आता शॉर्ट सेल्स किती काढलाय आपण इथे? 6 लाख रुपीज काढलेला आहे, दिसतोय सगळ्यांना? आणि आपला रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट किती आहे? 25%. मग मला सांगा लॉस ऑफ प्रॉफिट किती येणार? हॅलो. 1,50,000. 1,50,000. समजलंय सगळ्यांना? 1,50,000 हा आपला काय आला? लॉस ऑफ प्रॉफिट. कोणाची काही शंका आहे का? हॅलो. नो सर. ओके. आता नेक्स्ट आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहोत ते म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज.
याचं कारण असं आहे, आपण फर्स्ट मेथडने कॅल्क्युलेशन करतोय. पॉलिसीची अमाऊंट क्वेश्चन मध्ये 4.5 लाख दिली आहे, पण किती आपल्याला पॉलिसी काढायची हे माहिती नाहीये. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड काढणार आहोत. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्डचा फॉर्म्युला काय सांगतो, तर रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय ऍडजस्टेड सेल्स फॉर 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर. म्हणजे जो सेल्स डेट ऑफ फायरच्या आधी एंड होतो, त्या सेल्स मध्ये जर काही अपवर्ड किंवा डाऊनवर्ड ट्रेंड असतील तर ते आपल्याला त्या ठिकाणी ऍडजस्ट करावे लागतात, आणि म्हणून त्या सेल्सला ऍडजस्टेड सेल्स फॉर 12 मंथ्स म्हटलं जातं. आणि मग या प्रश्नामध्ये आपला 25% जो सेल्स आलेला आहे, दॅट इज रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट आहे. त्या रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिटने आपण ऍडजस्टेड सेल्स, आता इथे ऍडजस्टेड सेल्स किती दिसतोय सगळ्यांना, 26,40,000. परंतु जर तुम्ही प्रश्नाकडे जर थोडंसं बारकाईने पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की प्रश्नामध्ये आपल्याला जो सेल्स दिला होता या ठिकाणी दिसतोय का सगळ्यांना प्रश्न? हॅलो, इथे बघा 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 आणि आपली डेट ऑफ फायर किती आहे, 1 एप्रिल. म्हणजे बरोबर याच्या आधीची तारीख आहे आणि बरोबर 12 महिन्याचा सेल्स आहे, आणि तो सेल्स किती होता, 24 लाख. बरोबर. आता या 24 लाखामध्ये 10% जर ऍड तुम्ही केले तर 2,40,000 ऍड होणार आहेत आपले. बरोबर आहे? हॅलो, 24 लाखामध्ये जर 2,40,000 ऍड केले तर आपला ऍडजस्टेड सेल्स किती येणार आहे, 26,40,000. 24 अधिक 2,40,000 बरोबर 26,40,000. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जर इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड जे आहे त्याची किंमत किती येणार आहे, 6,60,000. म्हणजे आपण किती रुपयाची पॉलिसी घेणं अपेक्षित होतं, तर 6,60,000 रुपयाची पॉलिसी घेणं अपेक्षित होतं, पण आपण पॉलिसी फक्त किती रुपयांची घेतली आहे, 4,50,000 घेतली आहे. समजलंय सगळ्यांना? हॅलो, आता या ठिकाणी आपल्याला कळालेलं आहे की त्या ठिकाणी ऍव्हरेज क्लॉज हा ऍप्लिकेबल होतोय. मग आपला क्लेमचा फॉर्म्युला जो आहे तो क्लेमचा फॉर्म्युला लावावा लागेल आपल्याला. मग आपण अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू काय म्हणतो, तर ग्रॉस क्लेम मल्टिप्लाइड बाय अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवायडेड बाय इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड. मग ग्रॉस क्लेम किती आला होता आपला मगाशी, 1,50,000. पॉलिसी अमाऊंट किती घेतली आपण, 4.5 लाख, आणि कितीची घेणं अपेक्षित होतं, 6,60,000. म्हणजेच 1,50,000 हे या प्रपोर्शन मध्ये कमी होतील, आणि म्हणून 1,02,273 हा आपला काय येणार आहे, अमाऊंट ऑफ क्लेम येणार आहे. समजलंय सगळ्यांना? हो सर. कुणाची काही शंका आहे का याच्यामध्ये? नो सर. ओके, आता हा सेम प्रॉब्लेम आपण दुसऱ्या मेथडने बघायचा आहे. ओके, नाव द सेम क्वेश्चन वी आर गोइंग टू सॉल्व विथ द हेल्प ऑफ सेकंड मेथड. तुम्ही कोणतीही मेथड वापरू शकता. तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर पहिल्या मेथडने तुम्ही गेलं तरी सुद्धा तुमचा आन्सर करेक्ट येणार आहे, आणि जर सेकंड मेथड तुम्हाला फॉलो करायची असेल तरी सुद्धा तुम्ही सेकंड मेथड देखील फॉलो करू शकता. इट इज अप टू यू. आता पहिल्यांदा आपण काय काढतो, तर शॉर्ट सेल्स. मगाशी काढला त्याप्रमाणे शॉर्ट सेल्स सेम काढणार आहोत आपण. सेल्स फ्रॉम 1 एप्रिल 2019 up to 1 August 2019, that is during the corresponding indemnity period, 7,50,000. याच्यामध्ये ऍड 10% अपवर्ड ट्रेंड 7,50,000. मग आपला जो टोटल सेल्स आहे स्टँडर्ड सेल्स तो किती असणार आहे, 8,25,000. याच्यामधून आपण ऍक्च्युअल सेल्स ड्युरिंग द इंडेमनिटी पिरियड मायनस करणार आहोत, दॅट इज फ्रॉम 1 एप्रिल 2020 अप टू 1 ऑगस्ट 2020, that is 2,25,000. So short sales will be, as per our first method, is 6 lakh rupees. There is no change. Second step that we are doing in the second method is we are calculating the rate of gross profit. So rate of gross profit formula is net profit plus insured standing charges for the last accounting year divided by sales for the last accounting year, whole term multiplied by 100. So similarly, net profit 1,65,000, standing charges 2,85,000 divided by sales for the last accounting year 18 lakh multiplied by 100. Our rate of gross profit will remain same as per the step 1, that is 25%. Now in the second method, third step is quite different, that is calculation of indemnity ratio. What is the formula for indemnity ratio? Sum insured divided by sales for the 12 months immediately preceding the date of fire multiplied by 100. Now in this question, the policy amount given is 4,50,000 and sales for 12 months immediately preceding the date of fire, that is adjusted sales, 24 lakh plus 2,40,000 is equal to 26,40,000. समजलंय सगळ्यांना इंडेमनिटी रेशो? Yes sir. Okay, and therefore indemnity ratio is 17.04545%. लक्षात आलं? 17.04545% हा आपला काय आला, इंडेमनिटी रेशो आलेला आहे. मग आपल्याला सिम्पली आता फोर्थ स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत, तर लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स काढणार आहोत.
आणि लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स काढताना आपण काय करतो की या दोन पैकी जी कमी अमाऊंट, जो कमी रेशो असेल तो रेशोने मल्टिप्लाय करतो. मग आता पहिल्या ह्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, तर याने मल्टिप्लाय केलं होतं तर आपल्याला किती आलं होतं लॉस ऑफ प्रॉफिट 1,50,000. आता या मेथडमध्ये आपण काय करणार आहे, लोअर ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो और इंडेमिनिटी रेशो. मग याच्या दोन्हीपैकी कमी कोणता रेशो आहे, 17.045%. मग 17.045% गुणिले शॉर्ट सेल्स आपला किती आलेला आहे, 6 लाख रुपये. तर मग आपल्याला या ठिकाणी जे काही अमाऊंट येणार आहे ती अमाऊंट किती येणार आहे, 1,02,273. समजलंय सगळ्यांना? हॅलो, येस सर. कोणाची काही शंका, कोणाला काही अडचण याच्यामध्ये नाही समजलं असं काही आहे का? हॅलो, नो सर. समजलंय सगळ्यांना? ओके, सेकंड क्वेश्चन बघायचा आता लगेचच. येस सर. ओके, सेकंड क्वेश्चन कडे थोडंसं बारकाईने लक्ष द्या, कारण की हा एक नवीन टाईपचा क्वेश्चन आपण घेतलेला आहे आज. आणि त्यामुळे ह्या प्रश्नाकडे दोन्ही मेथडने जेव्हा आपण हा प्रश्न सोडवणार आहोत तेव्हा या प्रश्नाकडे बघणं थोडंसं महत्वाचं आहे. त्यामुळे नीट लक्ष देऊन प्रश्न ऐका. प्रश्न दिसतोय सगळ्यांना? येस सर. ओके. Amit Traders Nagpur holds a loss of profit policy. From the following information, calculate amount of claim under a loss of profit policy. In this question, every year accounts are prepared annually on 31st of December. The net profit plus insured standing charges for the year ended 31st December 2019 amounted to rupees 5 lakh. It means that in this question, net profit including standing charges, they both are combined and the total is given rupees 5 lakh. A fire occurred on 30th April 2020. The period of indemnity was for 6 months. It means 30 एप्रिल 2020 हा आपल्यासाठीचा डेट ऑफ फायर आहे आणि तिथून पुढे 6 महिने हा आपला काय आहे तर इंडेमनिटी पिरियड दिलेला आहे. The sales for the year ended 31st April 2020 were rupees 14 lakh and for the year ended 31st December 2019 were rupees 12,50,000. The sales during the period of dislocation were rupees 2 lakh and for the corresponding period in the preceding year were rupees 4,50,000. The expenses incurred to mitigate the loss was rupees 20,000. The savings in insured standing charges due to fire amounted to rupees 5,000. The policy amount was rupees 4 lakh. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा प्रश्न पुन्हा एकदा पाहूया. प्रश्नाकडे थोडंसं बारकाईने लक्ष द्या. तर प्रश्नामध्ये असं सांगितलंय, अकाउंट्स हे 31 डिसेंबरला तयार होतात. त्याच पद्धतीने नेट प्रॉफिट आणि इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस दोन्ही मिळून किती अमाऊंट दिलेली आहे, आपल्याला 5 लाख रुपये इतकी अमाऊंट दिलेली आहे. आता डेट ऑफ फायर इथे काय दिली आहे बघा, 30 एप्रिल है ना. मला कोणी सांगेल का की इंडेमनिटी पिरियड किती महिने, किती तारीख किती असेल इंडेमनिटी पिरियडची? हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय का सगळ्यांना? 30 ऑक्टोबर 2020. व्हेरी गुड. कारण की बघा 30 एप्रिल आहे म्हटल्यावरती 30 एप्रिल ते मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अँड ऑक्टोबर, बरोबर आपल्याला 6 महिने पुढे जावं लागेल. आणि 6 महिन्याची जी तारीख असणार आहे ती असणार आहे 31 ऑक्टोबर 2020. म्हणजे हा आपला काय जाणार आहे, इंडेमनिटी पिरियड. आणि याच्या बरोबर गेल्या वर्षीचा म्हणजेच 30 एप्रिल 2019 ते 31 ऑक्टोबर 2019 हा आपल्यासाठी काय असणार आहे, तर तो आपल्याला करस्पॉन्डिंग प्रिव्हियस इयरचा आपला सेल्स असणार आहे. मग आता ह्या पुढचा जो डी पॉइंट आहे, या डी पॉइंट मध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला असं लक्षात येईल, द सेल्स फॉर द इयर एंडेड 31st, इथे 30 एप्रिल हवं इथे खरं तर, 30 एप्रिल 2020 वेर रुपीज 14 lakh and for the year ended 31st December 2019 were rupees 12,50,000. आता हा 31st डिसेंबर 2019 12,50,000 आहे, म्हणजेच हा आपला गेल्या वर्षाचा सेल्स आहे, की जो आपल्याला रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट काढताना उपयोगी येणार आहे. आणि हा जो आहे की इमिजिएटली एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर, म्हणजे हे 14 लाख रुपये आपल्याला जो आपण ऍडजस्टेड सेल्स काढतो शेवटी, तर त्या शेवटी सेल्स काढताना त्या ठिकाणी लागणार आहे. आता ई पॉइंट मध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे सेल्स ड्युरिंग द पिरियड ऑफ डिसलोकेशन हा ऑलरेडी दिलेला आहे. म्हणजेच ज्या कालावधीमध्ये आपलं डिसलोकेशन झालं, उदाहरणार्थ 30 एप्रिल 2020 ते 31 ऑक्टोबर 2020 या कालावधीमधला 2 लाख रुपये हा आपला ऍक्च्युअल सेल्स ड्युरिंग द इंडेमनिटी पिरियड आहे.
तर त्याच्या आधीचा करस्पॉन्डिंग पिरियडचा गेल्या वर्षाचा जो सेल्स आहे तो 4.5 लाख आहे. म्हणजे 4.5 लाखामधून आपल्याला 2 लाख रुपये वजा करावे लागतील. समजलंय सगळ्यांना? हॅलो. येस सर. आता एफ पॉइंट जो आहे तो फार महत्वाचा आहे, सगळ्यांनी इथे लक्ष द्या. हा या पॉइंट मधला एक नाविन्य प्रकार आहे. तो म्हणजे काय, तर जेव्हा क्वेश्चन मध्ये असं दिलं असेल द एक्सपेन्सेस इन्कर्ड टू मिटिगेट द लॉस वॉज ₹20,000, तेव्हा मात्र आपलं थोडंसं कॅल्क्युलेशन वाढतं आणि म्हणून या पॉइंटकडे सगळ्यांनी बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. तर या प्रश्नामध्ये आपल्याला आग विझवण्यासाठी जो खर्च आलेला आहे तो एक्स्ट्रा खर्च किती आलाय? 20,000 रुपये. आणि खालच्याच ओळीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की सेव्हिंग्स इन इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस ड्यू टू फायर अमाउंटेड टू ₹5,000. हा जो लॉस 20,000 आलेला आहे, या 20,000 मधून आपण किती पैसे वाचवलेले आहेत? 5,000 रुपये वाचवले. म्हणजे ऍक्च्युली तुमचा खर्च किती झाला? फक्त 15,000 रुपये. लक्षात आलं सगळ्यांना? हॅलो. हा सर. ओके. आणि पॉलिसीची अमाऊंट क्वेश्चन मध्ये दिलेली आहे ती म्हणजे 4 लाख. मग आपण हा प्रश्न चला सोडून पाहूया कशा पद्धतीने हा सुटतो. तर सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट मेथड नुसार आपण कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स. आता सेल्स काय म्हणणार आपण? फ्रॉम दी फर्स्ट, त्याच्या पुढची तारीख घेणार ना, 30 एप्रिलच्या पुढून. तर 1 मे ते 31 ऑक्टोबर 2019 किंवा तुम्ही 30 एप्रिल जरी म्हटलं तरी चालेल, काही अडचण नाहीये. 4,50,000. आता इथं काही इन्क्रीजिंग वगैरे ट्रेंड नाहीये, त्याच्यामुळे डायरेक्टली ऍक्च्युअल सेल्स ड्युरिंग द करस्पॉन्डिंग पिरियड ऑफ द प्रिव्हियस इयर ड्युरिंग इंडेमिनिटी पिरियड हा जर तुम्ही पाहिला तर 1 मे 2020 टू 1 ऑक्टोबर 2020 किती आहे? 2 लाख रुपये. मग अशी आपण डिस्कशन केलं होतं. मग शॉर्ट सेल्स किती येणार आपल्याला? हॅलो. 2,50,000. Very good. So therefore our short sales will be 2,50,000. Now second step is to calculate the rate of gross profit. The rate of gross profit चा फॉर्म्युला काय सांगतो? Net profit plus insured standing charges for the last accounting year divided by sales for the last accounting year whole term multiplied by 100. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता प्रश्नामध्ये नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस अशी टोटल 5 लाख रुपये दिलेलीच होती बघा. मी मगाशी तुम्हाला सांगितलं. सो देअरफॉर 5 लाख डिवायडेड बाय 12,50,000 मल्टिप्लाइड बाय 100. कारण की गेल्या वर्षाचा म्हणजेच अकाउंट्स कधी क्लोज होतात? 31 डिसेंबरला. मग 31 डिसेंबरला जो सेल्स दिला होता 2019ला, त्या सेल्सची प्राइस होती 12,50,000. कोणी सांगू शकेल का मला रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट किती असेल? 40%. व्हेरी गुड, एक्सलंट आन्सर. 40%. सो लॉस ऑफ प्रॉफिट मग आपण काय करणार आहोत? लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट रेट मल्टिप्लाइड बाय शॉर्ट सेल्स. मग आपला शॉर्ट सेल्स किती आलाय? 2,50,000 आणि ग्रॉस प्रॉफिट रेट किती आहे? 40%. मग 2,50,000च्या 40% किती येणार? 1 लाख. 1 लाख रुपीज. व्हेरी गुड. सो 1 लाख रुपीज हा आपला काय झाला? लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स. परंतु प्रश्नामध्ये असं सांगितलं होतं की त्या ठिकाणी एक्स्ट्रा खर्च इन्कट झालेला आहे 20,000 रुपये. मग आपल्याला इन्क्रीज कॉस्ट ऑफ वर्किंगचं कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि त्यामुळे लॉस ऑफ प्रॉफिट हा आपला 1 लाख रुपये आहे आणि इन्क्रीज कॉस्ट ऑफ वर्किंग जी आहे ती 20,000 रुपये आली होती. परंतु त्यात त्यांनी असं सांगितलं होतं म्हणजे आपल्याला 1 लाख रुपये हा लॉस ऑफ प्रॉफिट झाला प्लस एक्स्ट्रा खर्च किती इन्कट आलाय? 20,000 रुपये. म्हणजे आपल्याला टोटल किती पैसे मिळणं अपेक्षित आहे? 1,20,000. परंतु 5,000 रुपये हे त्याच्यातून वाचवलेले आहेत. म्हणजेच आपल्याला 1,15,000 रुपये हा आपला काय असणार आहे? लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स, ज्याला आपण ग्रॉस लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स असं म्हणतो. समजलंय तुम्हाला? सर. येस सर. ओके. आता नेक्स्ट स्टेप आपली जी असणार आहे ती म्हणजे आपल्याला आता पाहावं लागेल की ऍव्हरेज क्लॉज ऍप्लिकेशन करून पाहावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा माहिती हवं की इन्शुरन्स कव्हर किती रिक्वायर्ड आहे. आणि मग इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्डचा फॉर्म्युला आपला आहे तो म्हणजे ग्रॉस प्रॉफिट रेट मल्टिप्लाइड बाय ऍडजस्टेड सेल्स फॉर 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर. आता इथे ऍडजस्टेडचा काहीच उपयोग नाहीये कारण की प्रश्नामध्ये कुठेही इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ट्रेंड दिलेला नाहीये. त्यामुळे 40% मल्टिप्लाइड बाय 14 लाख रुपये हा आपला या ठिकाणी काय आहे? 12 मंथ्स सेल्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर. मग 14 लाखाच्या 40% जर तुम्ही काढलं तर तुमचं इन्शुरन्स कव्हर किती रिक्वायर्ड येईल? 5,60,000. व्हेरी गुड, 5,60,000. आणि क्वेश्चन मध्ये जी पॉलिसी अमाऊंट दिली होती ती पॉलिसी अमाऊंट किती दिली होती? फक्त 4 लाख रुपये. बरोबर आहे? येस सर. म्हणजेच त्या ठिकाणी काय आहे तर अंडर इन्शुरन्स आहे. कारण की इन्शुरन्स कव्हर 5,60,000 रुपयांचं काढणं अपेक्षित होतं परंतु इन्शुरन्स कितीचा घेतलाय? फक्त 4 लाख रुपयांचा घेतलाय. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी ऍव्हरेज क्लॉजचा ऍप्लिकेशन करावं लागेल. आणि मग ऍव्हरेज क्लॉज नुसार जर आपल्याला क्लेम काढायचा असेल तर क्लेमचा फॉर्म्युला काय आहे? ग्रॉस क्लेम मल्टिप्लाइड बाय अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवायडेड बाय इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड.
मग ग्रॉस क्लेम मगाशी आपण काढलं होतं 1,15,000. पॉलिसी आपण घेतलेली आहे 4 लाखाची आणि इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड काढलेला आहे 5,60,000. कोणाची काही शंका आहे का याच्यामध्ये? नो सर. हॅलो. ओके, मग मला सांगा अमाऊंट ऑफ क्लेम किती येऊ शकेल? अमाऊंट ऑफ क्लेम येणार आहे 42,143 रुपये, 82,143 रुपये, 82,143. बघा, सगळ्यांनी कॅल्क्युलेटर वरती जरी हे अमाऊंट काढून बघितलं तरी तुम्हाला हेच उत्तर येणं अपेक्षित आहे. जर कोणाचं वेगळं आन्सर येत असेल तर कृपया मला सांगा. हॅलो. करेक्ट. ओके सर. ओके, कोणाची काही शंका नाहीये, आता अडचण नाहीये या मेथडमध्ये. आता आपण दुसऱ्या मेथडकडे जाणार आहोत. सर बघायची दुसरी. हा बोला प्लीज. शॉर्ट सेल्स ची स्क्रीन ओपन करता का 1 मिनिट? येस, वाय नॉट. हा बोला. त्यामध्ये रेस सेल ची डेट 1 ऑक्टोबर असलेली आहे, म्हणजे 1 मे to 1 ऑक्टोबर. तिथे 31 ऑक्टोबर इथे असायला 31 आहे. इथे थ्री टाइप नाही झाला. देयर इज अ प्रॉब्लेम इन माय न्यूमेरिकल कीपॅड. इट शुड बी 31. थँक्यू. थँक्यू. ओके, एनी अदर डाउट्स? So shall we move on to the second method? Yes, sir. Okay, now please pay attention for the second method. It will be an interesting one. So first we will calculate as usually short sales, and that is sales from 1st May 2019 to 31st of October 2019, 4,50,000, minus, again here it needs an correction, that is 31st of October 2020. So again your short sales will be 2,50,000. There is no change in the first two method, that is first two step. Second will be again calculation of gross profit rate. So 5 lakh divided by 12,50,000. Your gross profit rate will be again 40%. Now the third step is to calculate the indemnity ratio. Now the formula for indemnity ratio is sum insured divided by sales for 12 months immediately preceding the date of fire. So sum insured is given in the question is 4 lakh divided by 14 lakh multiplied by 100. Can you please tell me what is the percentage of indemnity ratio? Indemnity ratio किती येईल सांगू शकाल का? %28.57%. Very good. And you should just keep your answer. That is 28.5714572814. That will be your answer. So here in short I have written 28.57.14%. So the fourth step is the calculation of loss of profit on sales. It means that we will use either rate of gross profit or indemnity ratio, whichever is lower. So as you can see, the rate of gross profit is 40% and the indemnity ratio is 28.57%. So we will multiply this with the indemnity ratio. So 28.57 multiplied by short sales, that is rupees 2,50,000. So your answer is loss of profit will be 71,428. Anybody, any doubt? कोणाला काही शंका आहे का इथपर्यंत? हॅलो. नो सर. ओके, जायचंय पुढे. आता लक्ष द्या. मेन नो सर. नॉर्मली आपलं इथे उत्तर संपतं, बरोबर आहे? म्हणजे आपलं फायनल आन्सर इथे संपतं बऱ्यापैकी. जर तुम्ही मागचे आपले 2-3 क्वेश्चन काढून बघितले तर आपलं फायनल आन्सर इथेच संपतं सेकंड मेथड मध्ये, बरोबर आहे? येस सर. परंतु ह्या प्रश्नामध्ये मात्र आपला आन्सर बरोबर आलेला नाहीये, आहे की नाही? मग याचं कारण काय आहे तर प्रश्नामध्ये इन्क्रीज कॉस्ट ऑफ वर्किंग दिलेले आहे. लक्षात येते तुमच्या? आणि म्हणून इन्क्रीज कॉस्ट ऑफ वर्किंग सुद्धा त्या प्रपोर्शन मध्ये कमी झाली पाहिजे, बरोबर? मग आपली मगाशी आपण इन्क्रीज कॉस्ट ऑफ वर्किंग कसं काढलं होतं तर 20,000 रुपये हे आपले इन्क्रीज कॉस्ट ऑफ वर्किंग होते आणि त्याच्यामधून आपण सेव्हिंग्स इन स्टँडिंग चार्जेस 5,000 वजा केले. म्हणजे नेट इन्क्रीज ऑफ कॉस्ट ऑफ वर्किंग किती आहे? 15,000 रुपये आहे. हॅलो. हो सर. मग आता हे जे 15,000 आहेत हे 15,000 इंडेमनिटी रेशो आणि ग्रॉस प्रॉफिट रेशोच्या प्रपोर्शन मध्ये आपल्याला कमी करावे लागतील. मग आपण काय करणार आहोत तर 20,000 मायनस 5,000 म्हणजे नेट इन्क्रीज कॉस्ट ऑफ वर्किंग किती आहे आपली? 15,000 आहे. तर हे 15,000 रुपये आपण याला इंडेमनिटी रेशो डिवायडेड बाय ग्रॉस प्रॉफिट रेशोने प्रपोर्शन मध्ये कमी करणार आहोत आपण. लक्षात आले सगळ्यांच्या? So 15,000 multiplied by 28.5714 divided by 40
जर तुम्ही केलं तर आन्सर किती येईल तुम्हाला? कोणी काढू शकेल का प्लीज? हॅलो, माझा आवाज येतोय? हॅलो, ओके ठीक आहे, मी आन्सर सांगतो. याचं जे आन्सर आहे ते आन्सर आहे 10,740 है ना, 10,714. म्हणजे आपण या प्रश्नामध्ये काय केलं तर हे आन्सर इथं काढलं, परंतु इन्क्रीज कॉस्ट ऑफ वर्किंग जी होती एक्स्ट्रा आलेली, ती कॉस्ट ऑफ वर्किंग आपण इंडेमनिटी रेशो आणि ग्रॉस प्रॉफिट रेशो या प्रपोर्शन मध्ये काय केली, आपण ती कमी केली. म्हणजे 15,000च्या ऐवजी या ठिकाणी 10,714 एवढीच आपल्याला इन्क्रीज कॉस्ट ऑफ वर्किंग घ्यावी लागेल. मग आता फायनल आन्सर काढताना आपण काय करणार आहोत, तर लॉस ऑफ प्रॉफिट हा आपला इथे किती आला, 71,428 दिसतंय सगळ्यांना? येस सर. आता याच्यामध्ये